नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत सांबर. यासाठी आपण एक भोपळा घेतला आहे बारीक चिरून, शेवग्याच्या शेंगा घेतल्या 10-12 निवडून, आणि आता हे स्वच्छ धुवून घेऊया. आता कुकरमध्ये शेवगा आणि भोपळा घेऊन याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून एक शिट्टी मारून घेऊ. हे पहा, शेवगा आणि भोपळा शिजलेला आहे, जास्त शिजवायचं नाही आहे. इकडे एका छोट्या कुकरमध्ये आपण तुरीची डाळ घेतली धुवून स्वच्छ, एक कांदा टाकलाय चिरून, 2 टोमॅटो टाकलेत, हळद, हिंग आणि मीठ, आणि 1 ग्लासभर पाणी. आता यालाही आपण 2-3 शिट्ट्या मारून घेऊ, म्हणजे डाळ चांगली शिजेल. तर एका टोपामध्ये 3-4 चमचे तेल घेतले. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावर याच्यामध्ये जिरे, मोहरी, सुक्या लाल मिरच्या, ठेचलेलं लसूण, कढीपत्त्याची 10-12 पानं आणि बारीक चिरलेला कांदा घालूया. चांगलं परतून घेऊ. त्याच्यामध्ये तिखट टाकले, लाल तिखट 2 चमचे आणि 2 मोठे चमचे सांबर मसाला टाकलाय. त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि शिजवलेली डाळ याच्यामध्ये टाकून देऊ. आता हे चांगलं मिक्स करूया. आणि जितकं आपल्याला पातळ घट्ट सांबार हवं आहे तेवढं पाणी टाकू. शिजवलेला भोपळा आणि शेवगा याच्यामध्ये टाकून देऊ. सांबारला छान उकळी आलेली आहे. याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. हे पहा, आपलं छान असं सांबार तयार झालेलं आहे. तुम्ही इडलीसोबत, भातासोबत खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.